गर्दी पूर्ण पॅक. पहिलेच आतमध्ये सीट आहेत बरं का, आणि त्यात अजून इकडं बाहेरची अजून गर्दी. आपल्या मम्मी पप्पाला काय दोघांना एकट्याला सोडून आपलं यायचं मन होत नव्हतं, तरी पण आपल्याला काय पर्याय नव्हता. आपल्याला तब्येत पण खराब आहे त्यामुळे. तर का मित्रांनो, आपण काल आणि परवा 2 दिवस आपण काय ब्लॉगिंग बनवलं नाही, कारण की आपली तब्येत खराब होती. इथं काय दवाखान्याला आपण दाखवलं तरी पण आपल्याला काय फरक पडला नाही, म्हणजे सर्दी वगैरे तसंच आहे अजून. तर काय आता आपण आज घरी जाणार आहे बरं का, कारण की तिथं घरी पण कोण नाही आणि लय दिवस झाला आपण 7-8 दिवस बाहेरच होतो. त्यामुळे आता मी एकटा घरी जाणार आहे. मम्मी पप्पा इथंच राहणार आहेत. इथं 2-3 दिवस बघून येणार आहेत परत घरी. आता तुम्हाला सांगितलं होतं आपण देवाला जायचं, तर आपल्याला काय अडचण असल्यामुळं आपण काय देवाला गेलो नाही, तर इथंच आहे आपण अजून. तर मी एकटा चाललो आता घरी. मम्मी पप्पा इथंच येणार, इथंच राहणार आहेत 2-3 दिवस. काय जात थोड्या वेळानं आपल्याला निघायचं बरं का घरी. आणि पहिलं आपल्याला इथं नाश्ता वगैरे करायचा आहे. तिथं आपल्या आजूबाजू दुकानावर, तुम्हाला आजूबाजू दुकान माहीतच आहे, त्या साईडला दुकान आहे त्यांचं. तिथं जाऊन आता नाश्ता वगैरे करायचा आहे. नाश्ता वगैरे करून आपल्याला जायचं आहे. इकडं मम्मी बघा मागं जेवण करायला लागली. सकाळ सकाळी तिथं नाश्ता व्हायला लागले. तर काय आता आलतो इथं मस्त चहावर नाश्ता वगैरे केला आपल्या आजोबाच्या इथं. बर, माझ्या पप्पाला चिडवून पाठवले बरं का मुद्दाम. सारखे मोबाईल बघत बसल्यावर कसं व्हायचं मित्रा? जेवताना मोबाईल, बसताना उठताना तीच मोबाईल म्हणजे कसं आहे? तर काय आता आपण अजून इथं जाय बरं का. आपण थोड्या वेळ आपल्या दुकानावरच थांबलो, कारण की आपली मम्मी कपडे धुवायला गेली आणि पप्पा थोडं बाहेर गेलेत. त्या दुकानावर कोण नाही म्हणून त्या थांबले थोड्या वेळानं. आपल्याला इथं समोरचं दुकान आपण काय लावलं नाही, कारण की आज आपण जाणार आहे घरी. थोडंफार माल राहिलं, ते असं राहिलं नाही आपलं काही चार्ट पुस्तकचा माल. तेच इथं समोर आपल्या दुकानात इथं थोडंसं ॲडजस्ट करून लावलं दुकान. तर इकडे बघू शकता. मग आता थोड्या वेळा मम्मी पप्पा आल्यावर मग दुकानावर परत मला जायचं आहे घरी. तर चला. तर काय आपण जालना सिटीमध्ये आलो बरं का, जालना बसस्टँडमध्ये. इकडे बघू शकता तुम्ही जालना बसस्टँड. आपण काय मधलं काय व्हिडिओ घेतला नाही तिथून आपण आपल्या जत्रेमधून निघताना. तर इकडे बघू शकता जालन्यामध्ये आलो इकडं आता. आणि अजून एक सांगायचं मित्रांनो, आपले आजी आजोबा यायला लागले तर बरं का गावावरून, सोलापूरवरून. स्टँडवर बघा किती गर्दी. इकडं पण मागं पण गर्दी आहे आणि इकडं या साईडला पण गर्दी. तसंच काय आपल्या मम्मी पप्पाला काय दोघांना एकट्याला सोडून आपलं यायचं मन होत नव्हतं, तरी पण आपल्याला काय पर्याय नव्हता. आपल्याला तब्येत पण खराब आहे त्यामुळं मम्मी पप्पा म्हणलं जा म्हणलं घरी, तर थांबून काय उपयोग नाही. आणि तसं पण गिऱ्हाईक पण नाही, त्यांनी पण येते 2-3 दिवसात. तसंच आपले आजी आजोबा पण यायला लागलेत बरं का गावावरून. त्यांच्यासाठी पण आपल्याला जावं लागते घरी. घरी कोणी नाही आणि लई दिवस झाला आपण घराच्या बाहेर 7-8 दिवस आपण घरी कोणी नसते, त्यामुळं आपल्याला घरी जावं लागतंय. तर गाईज इकडं आपल्या साईडच्या गाड्यांना बघून, गर्दी बघून मला जाऊच वाटत नाही. इकडं गर्दी बघा किती असं गर्दी पूर्ण पॅक. पहिलेच आतमध्ये सीट आहेत बरं का, आणि त्यात अजून इकडं बाहेरची अजून गर्दी. असं असलं जायचं मनच होत नाही गाडीमध्ये, बसमध्ये. गाईज आता आपल्याला फायनली इकडं बस भेटली. बघू शकता इकडं बसमध्ये आपल्याला काय जागा भेटली ना, आपण उभं राहून चाललोय इकडे बसमध्ये. एवढी गर्दी. आता आपण आंबडमध्ये आलो बरं का. आंबडमध्ये आल्यावर आपल्याला इथं बसायला सीट भेटलं. आणि इतक्या वेळेस गर्दी होती, तिथून चालण्यापासून आपण उभारून आलतो बरं का. इकडं बघू शकता बाहेर इकडं आंबडचं बस स्टँड आहे. इथं पूर्ण गाडीच खाली झाली, बघू शकता तुम्ही. इकडं आपल्या बीड गेवराईच्या साईडनं पब्लिक लय असते कधी पण. जालन्यामधून येताना पूर्ण गाडी कधी पण गर्दी असते गाडीमध्ये. Hold me close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. आपण फायनल आता आपल्या गेवराईमध्ये आलोय. बघू शकता इकडे गेवराईचं बस स्टँड. तर आता आपल्याला पहिलं स्टार्टिंगला सकाळपासून काय सकाळी जेवलो, फक्त नाश्ता करून आलो तिथून. आता आपल्याला भूक लागायला लागली, तर इथं बेकरीमध्ये जाऊन समोर काहीतरी खायचं आणि परत घरी जायचं. आपल्याला भूक लई जाम लागलेली. तर चला तिथं बेकरीमध्ये येऊन समोसा घेतला बरं का. बघू शकता इकडं काय आता बेकरीमध्ये वगैरे मस्त खाऊन आता चाललं बरं का. इकडं आता पुढं रिक्षा थांबलंय, त्या रिक्षाने जाणार आणि घरच्या पोरांना पण मस्त खायला घेतलंय. तर चला मग फायनली येऊन घरी बसलो बघा. इकडं बघू शकता. आणि आपले आजी आजोबा पण आलेत बरं का गावावरून. इकडं बघा आजी, इकडं आजोबा. आजी आजी आजोबा आलेत गावावरून. लय दिवस झाले तरी आपल्या घरी आले नव्हते. इकडं आजोबा आले, तिकडं आजी आली. तर काय आता आपल्याला फ्रेश होऊन परत आपल्याला जायचं आता गावात. भाजी बनवायला काय नाही घरी आणायला. आपल्या घरी आल्यावर लगेच आपल्याला परत ते आहे ते चालू होतं काम घरचे. तर आता भाजी आणायला जायचंय. तर चला मग आता चाललोय भाजीपाला आणायला.
तर इकडे बघू शकता तुम्ही, हे सूर्य असं दिवस मावळायला लागले, एक नंबर असं भारी वाटायला लागले. तर गाईज आता भाजी मंडईमध्ये येऊन मस्त भाजी वगैरे घेतलं. इकडे बघू शकता तुम्ही भाजी मंडई. आता भाजी वगैरे घरी आणून दिलं बरं का, भाजी सगळं आणून द्यायला इकडं अंधारच पडलं. इकडे बघू शकता तुम्ही ते. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग इथेच एंड होता. तर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करून जावा, आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून जा मित्रांनो. तर चला भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever try.